आहार हा आपल्या जीवनशैलीचा एक प्रमुख भाग आहे. आपला आहार हे आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे. आपल्या विचारसरणीचं त्यात प्रतिबिंब दिसतं. आपलं जीवनविषयक तत्त्वज्ञान आपल्या खाण्यापिण्यातूनच प्रतीत होत असतं. खाण्याची इच्छा होणं हे नैसर्गिक आहे. आपल्या उपजत प्रेरणांपैकी ती एक आहे. या प्रेरणा प्राणिमात्रांना ज्यानं त्यानं काय खावं याबद्दल योग्य सूचना देतात. मानवाला निसर्गानं काही प्रेरणा नक्की दिलेल्या आहेत. त्याचबरोबर विचारी मन आणि ज्ञानसंपादन करणारी बुद्धीही दिलेली आहे. काय खावं, केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि कुठे खावं या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून आहारशास्त्र बनलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा या वेगळ्या असू शकतात. वयोमानानुसार, कामाच्या स्वरूपानुसार, ऋतुमानाप्रमाणे, प्रकृतीच्या स्थितीप्रमाणे या गरजा बदलत असतात. शिवाय आवडीनावडी, अन्नाची उपलब्धता, आर्थिक संपन्नता, धार्मिक किंवा सामाजिक चालीरीती अशा अनेक गोष्टींचा आहारावर परिणाम होतो. या सगळ्यांचा विचार करता आहारशास्त्राची मूळ तत्त्व प्रत्येकानं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला काय आवडतं यापेक्षा आपल्या प्रकृती स्वास्थ्याला हिताचं काय आहे याचा विचार नक्कीच योग्य ठरेल. आज याच महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई इथे आपल्याबरोबर आलेले आहेत. तेव्हा चला त्यांनाच या विषयाबद्दल प्रश्न विचारूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, आजचा जो आपला विषय आहे आहार आणि प्रकृती याबद्दलच मला आपल्याला सुरुवातीलाच विचारावंसं वाटतं की आहार आणि प्रकृती यांचा परस्परांशी संबंध काय? आहार आणि प्रकृती यांचा अविभाज्य संबंध आहे. चांगली प्रकृती ठेवण्याकरता संतुलित आणि सकस आहार अत्यंत आवश्यक आहे. तो त्या प्रकृतीचा पायाच आहे. मग संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय किंवा तो कसा? संतुलित याचा अर्थ असा की आहाराच्या विविध घटकांतून अनेक गोष्टी मिळत असतात. त्या सर्व घटकांतून मिळणाऱ्या गोष्टी आपल्या प्रकृतीच्या मानाला आवश्यक आहेत ना, पुरेशा मिळतात ना, याचा विचार केलेला जो आहार असतो हा संतुलित असतो. सकस याचाही अर्थ असा की आपल्याला केवळ आवडतो असा नव्हे तर आपल्याला श्रेयस्कर असा जो आहार आहे हा सकस आहार आहे. म्हणजे आपल्या खाण्यामध्ये आपण सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला पाहिजे आणि हळूहळू आपल्याला कळेल की आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव करणं म्हणजे आपल्या प्रकृतीला उपकारक असा आहार आपण घेतो. मग या आहारामध्ये काही घटक आहेत का? आहाराचा वेगवेगळ्या प्रकारे विचार केला जातो. संपूर्ण आहाराचा विचार करताना त्यातले उष्मांक किती हा प्रथम विचार होतो. मग त्यातली प्रथिनं, मग त्यातली कर्बोदकं, त्यातले स्निग्ध पदार्थ, विविध जीवनसत्व, अनेक क्षार, पाणी, चोथा आणि अखेरीला तृप्ती या विषयांचा विचार केलेला जो आहार असतो हा संतुलित आहार असतो. डॉक्टर, उष्मांक म्हणजेच सर्वसामान्यांना परिचित असणारा शब्द म्हणजे कॅलरीज. मग या उष्मांकाची आपल्या शरीराला काय गरज असते? आपल्याला सर्वत्रीची कामं करायची असतात. चालायचं असतं, फिरायचं असतं, हाताने काम करायचं असतं. या प्रत्येक कार्याकरता आपल्या स्नायूंना जी ऊर्जा लागते ती ऊर्जा म्हणजे हे उष्मांक. केवळ बाहेरचं काम करण्यासाठी नव्हे तर शरीरातल्या अंतस्थ अवयवांची कार्यसुद्धा सतत चालू असतात. हृदयाभिसरण चालू असतं, श्वसन चालू असतं, पचन चालू असतं. या सगळ्या प्रत्येक पेशीचं कार्य करण्याकरता जी ऊर्जा असते त्याला कॅलरीज म्हटलं जातं आणि त्याची नितांत गरज आहे. डॉक्टर, मग हे उष्मांक शरीराला सर्वसाधारणपणे किती लागतात? म्हणजे त्याचं प्रमाण काय आहे? किंवा ते जर जास्त झाले, प्रमाणाबाहेर झाले तर काय होतं? किंवा प्रमाणापेक्षा कमी पडले तरी शरीरावर काय परिणाम होऊ शकतात? सामान्यपणे 40 वर्षाच्या पुरुषाला जर त्याचं वजन योग्य असेल आणि बैठं काम असेल तर दिवसभराचं काम करायला 1800 ते 2000 उष्मांक किंवा कॅलरीज त्याला लागतात. लहान मुलांना त्यांच्या वजनाच्या मानाने कॅलरीज जास्त लागतात, पण त्यांचं वजनच कमी असल्यामुळे त्या कमी असतात. जसं वय वाढतं तशी उष्मांकांची गरज कमी कमी व्हायला लागते. अधिक शारीरिक कष्ट करणारी जी माणसं आहेत त्यांना अधिक उष्मांक लागतात. पण तुमच्या गरजेपेक्षा जास्त उष्मांक एखाद्या व्यक्तीने जर घेतले तर ते उष्मांक आपल्या शरीरात मेद ह्या स्वरूपात
साठवले जातात. हा मेद प्रमाणाबाहेर साठणं प्रकृतीला घातकारक असतो. उष्मांक जर कमी पडले तर वजन कमी होतं आणि हे वजन जर आपल्या स्नायूंचं कमी झालं, हाडांचं कमी झालं, अंतस्थ अवयवांचं कमी झालं तर माणसाची प्रकृती नीट राहणार नाही. अगदी लहान वयामध्ये जर उष्मांक कमी पडले तर 2 प्रकारचे मोठे आजार घडतात. त्या उष्मांकांच्या बरोबर प्रथिनही कमी पडली तर ते मूल त्याला अतिशय अशक्त होतं, हातापायाच्या काड्या होतात, पोट मोठं दिसायला लागतं, डोक्यावरचे केस गळून जातात आणि अशी चित्र आपण अनेक वेळेला टी व्हीवर जिथे मोठे मोठे दुष्काळ पडले तशा मुलांची बघतो. केवळ जेव्हा उष्मांक कमी पडतात तेव्हा त्या मुलांच्यामध्ये निस्तेजता येते, डोळ्यामध्ये तेज राहत नाही, त्यांची वाढ होत नाही, ती अतिशय कृश आणि बारीक राहतात आणि अशा तऱ्हेची मुलं अनेक तऱ्हेच्या रोगराईंना बळी पडू शकतात. मोठ्या माणसांनासुद्धा उष्मांक जर कमी पडले तर पुरेसा उत्साह राहणार नाही. डॉक्टर, उष्मांक वाढवायचे असं जर म्हटलं तर मग आपल्या रोजच्या जेवणामध्ये कुठल्या अन्नपदार्थामधून ते मिळू शकतील? आपल्या आहारामधून प्रथिनं, कर्बोदकं आणि स्निग्ध पदार्थ जे येतात त्याच्यातून आपल्याला उष्मांक मिळतात. जीवनसत्व, क्षार, पाणी किंवा चोथा यातून उष्मांक मिळत नाहीत. कर्बोदकं मिळण्याचा सगळ्यात मोठा स्रोत हा अनेक तऱ्हेची तृणधान्य आहे. प्रथिन मिळण्याचा महत्त्वाचा स्रोत शाकाहारी लोकांच्यामध्ये डाळी, उसळी आणि दूध असतो. शिवाय काही ज्यांना सुकामेव्यात अंतर्भाव करता येईल असे दाणे, काजू, बदाम, पिस्ते ह्यांच्यातूनही चांगल्या प्रकारची प्रथिनं मिळतात. मांसाहारी माणसांना त्यांच्या सर्व खाण्यातून, अंड्याच्या पांढऱ्या बरकातून, मटणातून, चिकनमधून, फिशमधून चांगल्या प्रकारची प्रथिनं मिळतात. स्निग्ध पदार्थ हे आपल्या खाण्यातल्या तेल, तुपातून येतात. अंड्यातला पिवळा बलक, तेल, तुपातले तळलेले पदार्थ, खाण्यातलं तूप, लोणी, साय हे सगळे स्निग्ध पदार्थ आहेत. ह्या सगळ्यातून पुष्कळ प्रमाणात आपल्याला उष्मांक किंवा कॅलरीज मिळत राहतात. आता समजा उष्मांक कुणा कमी करायचे असतील किंवा ह्या कॅलरीज कमी करायच्या असतील तर मग त्यांनी कुठलं अन्न टाळावं किंवा कुठलं पथ्य पाळावं? आपल्या आहारातले काही घटक असे आहेत की जे फक्त कॅलरीज किंवा उष्मांक देतात आणि ज्याच्या शरीराला दुसरा काहीही उपयोग नाही. असे 2 महत्त्वाचे पदार्थ, एक म्हणजे साखर आणि दुसरा म्हणजे साबुदाणा. ह्या दोन्ही पदार्थामध्ये आपल्या शरीराला उपयुक्त असं दुसरं काही नाही, फक्त उष्मांक आहेत. तेव्हा ज्यांना आपल्या कॅलरीज कमी करायच्या आहेत त्यांनी ह्या 2 गोष्टी प्रथम संपूर्णपणे वर्ज्य कराव्यात. त्याच्या खालोखाल ज्या पदार्थांच्यामध्ये कर्बोदकं फार मोठ्या प्रमाणात आहेत, भात, बटाटा, रताळं असे पदार्थ किंवा गोड फळं, आंबा, केळं, चिकू ह्यामध्येही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उष्मांक असतात. तूप, लोणी, साय, चीज, पनीर या गोष्टीमध्ये उष्मांक खूप आहेत. इतर काही चांगल्या गोष्टी आहेत, तेव्हा त्यांचा संपूर्ण वर्ज्य करू नये, पण नक्कीच मर्यादित ठेवाव्यात. प्रथिन मात्र माणसांनी शक्यतो कमी करू नयेत. हां डॉक्टर, आता आपण प्रथिनांबद्दल बोलतोच आहोत, तर ही प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स म्हणजे काय? प्रोटीन हा शब्द लॅटिन शब्द प्रोटॉस म्हणजे प्रथम याच्यावरून आला. आपल्या जीवनाला प्रथम आवश्यक काय असेल तर ते प्रोटीन आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माणसाचं शरीर हे 3000 कोटी पेशींचं बनलेलं असतं. त्या प्रत्येक पेशीला जो प्रोटोप्लाझम लागतो त्याकरता प्रोटीन लागतं. माणसाच्या शरीरामध्ये 27 वेगळी अमायनो ॲसिड्स असतात की ज्या अमायनो ॲसिड्स यामधून प्रोटीन्स तयार होत असतात. ह्या अमायनो ॲसिड्स आपल्याला काही आहारातून मिळवावे लागतात, काही आपल्या शरीरात बांधली जातात. या प्रोटीन्सचं खूप काम असतं. शरीराची बांधणी करणं, शरीराची वाढ होणं, हाडांची बळकटी होणं, प्रतिकारशक्ती निर्माण होणं, शरीरामधले वेगवेगळी एन्झाईम्स आणखीन वेगवेगळे हॉर्मोन्स यांची तयारी करणं, त्वचेची निगा राखणं, ह्या सगळ्या गोष्टींकरता प्रथिनं लागतात. डॉक्टर, मगाशी अमायनो ॲसिड्सबद्दल म्हणालात, त्याबद्दल जास्त काही सांगाल का? ही जी वेगळी 27 अमायनो ॲसिड्स माणसाच्या शरीरामध्ये असतात त्यातली काही 8 अशी अमायनो ॲसिड्स आहेत की जी माणसाला आपल्या आहारातूनच मिळवावी लागतात आणि आहारातून मिळणारी असल्यामुळे त्यांना आवश्यक किंवा इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असं म्हटलं जातं. आणि बाकीची जी काही अमायनो ॲसिड्स आहेत ती ह्या इसेन्शियल अमायनो ॲसिड्सपासून किंवा आहारातल्या इतर घटकांच्यापासून आपल्या यकृतामध्ये ती बांधली जातात. तेव्हा एकंदर प्रथिनं पुरेशी मिळाली आणि आवश्यकच ही अशी 8 अमायनो ॲसिड्स आपल्याला मिळाली तर आपला आहार संतुलित झाला असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, तृणधान्य, डाळी, दूध, नट्स
म्हणजे अशा शाकाहारी पदार्थातून येणारी प्रथिनं आणि मांसाहारातून येणारी प्रथिनं यात काही फरक असतो का? कुठल्याही मांसाहाराच्या एका पदार्थातून, याचा अर्थ फक्त मटण घेतलं, फक्त फिश घेतलं, फक्त अंड्यातला पिवळा बलक घेतला आणि दूध हा पदार्थ जरी आपण शाकाहारात मोडतो तरी तो प्राणीजन्य आहे, तेव्हा शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याचा स्रोत हा प्राणीजन्य आहे. या सगळ्या पदार्थातून येणारी जी प्रथिनं आहेत त्यात 8ही इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात. त्यामुळे त्यातला कुठलाही एक पदार्थ जर आपण खाल्ला तरी तो संतुलित आहारात मोडतो. एवढंच नव्हे तर अंड्यातला पिवळा बलक यामध्ये असणारी जी प्रथिनं आहेत त्यांचं प्रमाण आणि आपल्या शरीरातला लागणाऱ्याचं प्रमाण हे अगदी सारखं आहे. तेव्हा सगळ्यात उत्कृष्ट प्रथिन हे अंड्यातला पिवळा बलक असं समजलं जातं. शाकाहारामध्ये असा एकही पदार्थ नाही की ज्याच्यामध्ये 8ही इसेन्शियल अमायनो ॲसिड्स मिळतील. कमी जास्त प्रमाणामध्ये ती असतात. सोयाबीन आणि काही प्रकारचे नट्स याच्यामध्ये तरी बऱ्याच प्रकारची इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत, पण हे काही आपल्या रोजच्या खाण्यातले पदार्थ नसतात. तृणधान्य जी आपण खातो आणि भारताचा आहार हा बराचसा तृणधान्यांच्यावर अवलंबून आहे, त्या सर्व तृणधान्यात गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, वरे, नाचणी या सगळ्यामध्ये लायसीन हे अमायनो ॲसिड्स कमी असतं आणि पुष्कळ वेळेला नसतं. डाळी, उसळी याच्यामध्ये लायसीनही कमी असतं आणि मेथिओनिन नावाचं अमायनो ॲसिड्स एक मोठ्या प्रमाणात कमी असतं. तेव्हा जेव्हा आपण शाकाहार करतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी एकत्र घ्याव्या लागतात. वरण आणि भात, डाळ आणि रोटी असं बरोबर घेण्याने लायसीन आणि मेथिओनिनची कमतरता बऱ्याच अंशी भरून निघते. पण मेथिओनिन भरून काढण्याकरता पालेभाज्या आणि दूध याचा आपल्याला आहारात समावेश करावा लागतो. म्हणजे जर माणसाने आपल्या आहारामध्ये डाळी, उसळी, तृणधान्य, पालेभाज्या, दूध हे सगळं घेतलं तर पुरेशी आणि योग्य प्रमाणात अमायनो ॲसिड्स माणसाला मिळू शकतात. डॉक्टर, आहारातला अजून एक घटक म्हणजे कर्बोदक म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. त्याबद्दल आपण काही सांगू शकाल का? ऊर्जा मिळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं स्रोत हे कर्बोदकं आहेत आणि ही कर्बोदकं आपल्याला तृणधान्यातून मिळतात, डाळीतून मिळतात, उसळीतून मिळतात, दुधातून मिळतात, सर्व फळातून मिळतात, किंबहुना शाकाहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्बोदकं मिळतात. तशीच मांसाहारातूनही ती मिळतात आणि ह्या कर्बोदकांचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य आपल्या शरीरामध्ये हे ऊर्जा पुरवणं हे आहे. पण त्या कर्बोदकांचे काही प्रकार आहेत आणि त्या प्रकारांच्या प्रमाणे त्यांची कार्यही बदलतात. हे कर्बोदकांचे प्रकार 2 प्रकारचे महत्त्वाचे आहेत. जी कर्बोदकं आपल्या आतड्यातून सहज शोषली जातात, उदाहरणार्थ ग्लुकोज, सुक्रोज, फ्रक्टोज आणि ह्या प्रकाराचं त्यांचं पुढे रूपांतर ऊर्जेमध्ये होतं. परंतु काही प्रकार कर्बोदकांचे असे आहेत की ज्यांची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे आणि त्यामुळे ती आपल्या आतड्यातून शोषली जात नाहीत आणि त्याचा मागे चोथा राहतो. ही जी गुंतागुंतीची कर्बोदकं असतात, ज्यांना इंग्रजीत फायबर म्हणतात, त्याचेही 2 प्रकार आहेत. पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे. पाण्यात विरघळणारे जे असतात, उदाहरणार्थ खळ असते किंवा डिंक असतो, हे पदार्थ आपल्या पोटात गेल्यानंतर विरघळल्यावर सहसा फार चटकन पुढे जात नाहीत. ते जठरातच जेव्हा दीर्घकाळ राहतात तेव्हा माणसाला खूप वेळ पोट भरलं आहे असं वाटत राहतं. आणि जी बाकीची कर्बोदकं गुंतागुंतीच्या प्रकारची असतात की जी पुढे जातात, ती मळ पुढे सरकवायला मदत करतात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अवरोध होत नाही. आणि अशी पाण्यात न विरघळणारी गुंतागुंतीची कर्बोदकं म्हणजे पालेभाज्या, शिरांच्या भाज्या, अनेक तऱ्हेची फळं की ज्याच्यामधून येणारा हा मलावरोध टळण्याकरता फार महत्त्वाची ती ठरतात. डॉक्टर, स्निग्ध पदार्थांची शरीराला आवश्यकता आहे का? स्निग्ध पदार्थांची शरीराला अनेक तऱ्हेने आवश्यकता आहे. काही जीवनावश्यक सत्व ही केवळ स्निग्ध पदार्थातूनच मिळू शकतात. उदाहरणार्थ जीवनसत्व अ, जीवनसत्व ड आणि जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के हे सगळे पदार्थ कुठल्या ना कुठल्या तरी स्निग्ध पदार्थातूनच माणसाला मिळत राहतात. यांची जीवनाला अत्यंत आवश्यकता असते. शिवाय ह्या स्निग्ध पदार्थांचं रूपांतर काही ऊर्जेतही होत राहतं आणि ऊर्जेचा देखील तो एक महत्त्वाचा स्रोत आहे. परंतु हा जो ऊर्जेचा स्रोत आहे तो कर्बोदकांच्या पेक्षा आपल्या शरीराला अधिक गुंतागुंतीचा, अधिक किचकट असा असतो. तर कर्बोदकांच्यापासून मिळणारी ऊर्जा ही शरीराला सहज मिळते आणि स्निग्ध पदार्थातून मिळणारी ऊर्जा मिळवण्याकरता आपल्या चयापचयाला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात. डॉक्टर, आजकाल पण हृदयविकाराचा संबंध थेट खाण्यामधल्या तूप आणि तेलाशी लावला जातो. याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का?
हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे. भारतामध्ये आगामी काळामध्ये हृदयविकाराची फार मोठी लाट येऊ पाहते आहे आणि मधुमेह आणि हृदयविकार हे दोन्ही आजार वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सदोष आहार आणि अपुरे व्यायाम हेच आहे. सदोष आहारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दोष हा नको असणारं तेल तूप पोटात जाणं हा आहे. हे जे सगळे स्निग्ध पदार्थ आपण खातो त्याचे दोन प्रामुख्याने भाग केले जातात. काही स्निग्ध पदार्थ यांना सॅच्युरेटेड किंवा संपृक्त तेल असं म्हटलं जातं आणि बाकीची जी काही आहेत ती असंपृक्त किंवा अनसॅच्युरेटेड फॅट्स असं त्यांना म्हटलं जातं. ही जी संपृक्त किंवा सॅच्युरेटेड फॅट्स आहेत त्याची उदाहरणं म्हणजे मटणाबरोबर येणारी चरबी, अंड्यामध्ये असणारा पिवळा बलक, वनस्पती तूप जे बनवलं जातं ते किंवा खोबरेल तेलामध्ये असणारा विपुल भाग हा सगळा तो संपृक्त भागाचा आहे. ही जर संपृक्त तेलं अतिरेकी प्रमाणात खाल्ली गेली तर त्यातून आपल्या रक्ताचा LDL नावाचा कोलेस्ट्रॉल घटक हा वाढत जातो की हा जर वाढला तर रक्तवाहिन्यांच्या अस्तरात तो जमा होतो आणि हृदयविकाराचं ते सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. जे राहिलेले तेलाचे भाग असतात ज्यांना असंपृक्त तेल म्हणतात त्या असंपृक्त तेलाचेही 3 विभाग केले जातात. ओमेगा 3, ओमेगा 6 आणि ओमेगा 9. त्यातले जे पहिले 2 आहेत ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे प्रकृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. दोघांचंही महत्त्व आहे पण दोघांचं प्रमाण फार महत्त्वाचं आहे. ओमेगा 3 1 प्रमाणात खाल्लं तर ओमेगा 6 5 या प्रमाणात खाल्लं पाहिजे. हे प्रमाण जर विस्कटलं तर तऱ्हेतऱ्हेचे आजार निर्माण व्हायला लागतात. जोपर्यंत एकास 5 हे प्रमाण माणसाने ठेवलेलं आहे तोपर्यंत त्याची प्रकृती चांगली राहते, त्याच्या रक्तवाहिन्या उत्तम राहतात. हे प्रमाण जेव्हा विस्कटायला लागतं आणि एकास 25 या प्रमाणामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 याचा अर्थ ओमेगा 6चं प्रमाण जेव्हा जास्त खायला लागतं तेव्हा विविध प्रकारचे आजार व्हायला लागतात. त्वचा खरबरीत होते, रक्तवाहिन्यांचं अस्तर खडबडीत होतं, हृदयविकारासारखे आजार व्हायला लागतात, संधिवात होतो, माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते, काही विशिष्ट तऱ्हेचे कॅन्सर निर्माण व्हायला लागतात. तेव्हा ओमेगा 6चं प्रमाण मर्यादित ठेवणं ही गोष्ट फार गरजेची आहे. ओमेगा 3 हे माणसाच्या आहारामध्ये फार थोड्या गोष्टीमध्ये आहेत. मेथी, अक्रोड, राजमा, मोहरी आणि शाकाहारामध्ये पालेभाज्या, मांसाहारामध्ये मासळी एवढ्या पदार्थात ओमेगा 3 हे स्निग्ध पदार्थ आहेत. आणि बाकी सगळ्या गोष्टीत याचा अर्थ सर्व तेलबियामध्ये की त्या तेलबियामध्ये करडईचं तेल, शेंगदाण्याचं तेल, खोबरेल तेल या सगळ्यामध्ये ओमेगा 6 मोठ्या प्रमाणामध्ये आहे. करडईच्या तेलामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 याचं प्रमाण एकास 125 असं आहे. आता जेव्हा आपण बाकी सर्व तेल तूप बंद करून फक्त करडईचंच तेल खातो तेव्हा आपल्या खाण्यामधला हा तोल विस्कटतो आणि जर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ओमेगा 6 आपल्या पोटात जायला लागलं तर ह्या ओमेगा 6चं जे विभाजन आपल्या शरीरात होतं त्यातून जे रासायनिक रेणू मागे राहतात त्यांना सायनोसाइड्स असं म्हटलं जातं. त्याचा परिणाम शरीरामध्ये असा होतो की रक्तवाहिन्यांचा अस्तराचा दाह होतो, रक्तवाहिन्यांची अस्तर खडबडीत होतात, तिथे रक्त पटकन गोठतं आणि हृदयविकार, पक्षाघात आणि अनेक तऱ्हेचे आजार निर्माण व्हायला सुरुवात होते. तेव्हा माणसाच्या खाण्यामध्ये ओमेगा 6चं प्रमाण अत्यंत अल्प ठेवलं पाहिजे. त्याकरता सर्व तळलेले पदार्थ आपल्या खाण्यामध्ये शक्यतो येऊच नयेत, आले तर अत्यंत अल्प आणि क्वचितच यावेत. कारण बाकीच्या गोष्टी ज्या आपल्या खाण्यामध्ये मेथी, मोहरी, राजमा, पालेभाज्या ह्या थोड्याच येतात आणि शाकाहारी माणसाला ओमेगा 3 मिळण्याचा स्रोत फार कमी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. डॉक्टर, कोलेस्टेरॉल म्हणजे काय आणि तो आपल्या रक्तात कुठून येतो? कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचं फार महत्त्वाचं काम आहे. माणसाच्या शरीरातल्या 300 ट्रिलियन पेशींच्यापैकी प्रत्येक पेशीचं आवरण सांधण्याकरता कोलेस्ट्रॉलची गरज असते. शिवाय आपल्या शरीरामध्ये काही फार महत्त्वाची संप्रेरकं असतात म्हणजे हॉर्मोन्स असतात. त्यांना उदाहरणार्थ पुरुषत्वाला जबाबदार असणारा टेस्टास्टेरॉन किंवा आपल्या मूत्रपिंडांच्या वर असणारा एक सुप्रारेनल ग्रंथी असते त्यातून निर्माण होणारी कॉर्टिसोल वगैरे हे जे संप्रेरकं आहेत. स्त्रीत्वाला जबाबदार असणारे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन यापैकी काही, ह्या सगळ्यांना आपल्याला कोलेस्ट्रॉलची गरज असते. पित्त रसामध्ये ज्याला आपण बाईल म्हणतो त्या रसामध्ये जी बाईल असते ते बाईल सॉल्ट्स हे कोलेस्ट्रॉलपासून बनतात. किंबहुना कोलेस्ट्रॉल पहिल्या प्रथम माणसाच्या शरीरामध्ये ह्या बाईलमध्ये सापडला म्हणून तो कोले म्हणजे बाईल, बाईलपासून बनलेला स्टेरॉल म्हणून कोलेस्टेरॉल असं त्याचं नाव पडलं. परंतु मागून असं लक्षात आलं की तो सगळीकडेच आहे, केवळ पित्ताशयातच आहे असं नव्हे आणि त्याचं फार महत्त्वाचं काम आहे.
पण अतिसर्वत्र वर्जेत अति तिथे माती या न्यायाने जिथे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण फार वाढायला लागलं तिथे असं लक्षात आलं की जर आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल प्रमाणाबाहेर वाढला तर तो आपल्या रक्तवाहिन्यांच्या अस्तरामध्ये जमायला लागतो. प्रमाणाबाहेर म्हणजे किती? तर सामान्य असं सगळीकडे समजलं जातं की 200 मिलीग्रॅम पर 100 मिलीलिटर हा हे प्रमाण योग्य समजलं जातं. आत्ता नवीन आलेल्या संशोधनामध्ये असं आढळलं की भारतीय लोकांच्यामध्ये हे प्रमाण कदाचित कमी धरलं तर अधिक हिताचं होईल. भारतीयांनी आपल्या रक्तातला कोलेस्टेरॉल 160 मिलीग्रॅम पर 100 मिलीलिटर एवढंच ठेवावं आणि त्यापेक्षा जास्त झाल्यावर काळजी घ्यावी हे उचित होईल. आहाराचे खरं पाहिलं तर अजून बरेच महत्त्वाचे घटक आहेत. इतर काही जीवनसत्व आहेत, काही महत्त्वाचे क्षार आहेत, पाणी आहे, चोथा आहे, तृप्ती आहे आणि ह्या सगळ्यांचा विचार आपल्याला आहारशास्त्र या दृष्टीने करणं आवश्यक असतं. परंतु संपूर्ण आहारशास्त्राचा विचार 9ही बाजूनी केल्याशिवाय तो परिपूर्ण होत नाही हे लक्षात ठेवायचं. आणि परिपूर्ण सकस आहार करण्याकरता संपूर्ण आहारात असणारे उष्मांक, प्रथिनं, कर्बोदकं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, क्षार, पाणी, चोथा आणि तृप्ती या सर्वांचा मिळून केलेला विचार हा संतुलित आणि सकस आहार बनवतो हे ध्यानात ठेवा. डॉक्टर, जेवणाची सुरुवात आपल्याकडे वरण, भात, तूप, मीठ, लिंबू अशा आहाराने होते. याचा आहारशास्त्राने अर्थ कसा लावला आहे? हा जो आपण जेवणाच्या सुरुवातीचा आहार घेतो हा एक परिपूर्ण आहार म्हणायला हरकत नाही. भारतीय आहार हा बऱ्याच अंशी तृणधान्यांच्यावर अवलंबून असतो. म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, नाचणी हे आपलं प्रमुख आहार आहे. आणि मग त्याच्या जोडीला ते जावं म्हणून आपण भाज्या, आमटी, कोशिंबीर, चटणी, लोणचं इतर गोष्टी तोंडी लावणे म्हणून खात असतो. तृणधान्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कर्बोदकं मिळतात आणि ऊर्जा मिळण्याचा तो फार महत्त्वाचा स्रोत आहे. भात हा सर्व तृणधान्यामध्ये पचायला अतिशय सोपा असतो कारण त्यात भाताच्या वरचं पचायला कठीण असणारं तूस हे काढून टाकलेलं असतं. परंतु भात जर आपण फार अतिशय पांढरा करायचा प्रयत्न केला तर भातामधली काही महत्त्वाची जीवनसत्व निघून जातील. नियासिन, व्हिटॅमिन B1 आणि कॅल्शियम हे सगळं भाताच्या वरच्या कव्हरमध्ये असतं, वरच्या आवरणात असतं. आणि तेव्हा अतिशय पॉलिश केलेला भात खाणं तो दिसायला जरी खूप पांढरा दिसला तरी तो योग्य नसतो. भात शिजताना काय होत असतं तर भाताच्या प्रत्येक कणामध्ये पाणी जातं. पाणी गरम होतं शिजताना. पाणी गरम झालं की ते फुगतं. ते फुगलं की भाताच्या पेशी फुटतात. भाताच्या पेशी फुटल्या की भाताच्या पेशीतून आत असणारा स्टार्च बाहेर येतो. भाताची पेशी सेल्युलोजची बनलेली असते. सेल्युलोज हे माणसाचं अन्न पचवू न शकणारं असं अन्न आहे. त्यामुळे त्याची चव नसते. तुम्ही कच्चा तांदूळ खाल्लात तर तो गोड लागत नाही. पण त्यातल्या पेशी फुटून आतला स्टार्च बाहेर आला की लाळीमधून त्याचं विघटन होऊन त्याचा ग्लुकोज तयार होतो, तो गोड लागतो. म्हणून भात माणसाला गोड लागतो. पण भात आपण खाल्ला आणि त्यातून ऊर्जा मिळाली तरी त्याच्या भातामध्ये लायसिन हे अमायनो ॲसिड कमी पडतं. ते भरून निघण्याकरता डाळ वापरणं जरुरीचं आहे. मूग हा एक अत्यंत लहान डाळीचा प्रकार आहे. तो लवकर शिजतो. मुगाचं वरण पचायला सोपं जातं. मुगाच्या वरणाचा आणि भाताचा संयोग झाला की त्यातून लायसिन भरून निघतं. परंतु त्या डाळीमध्ये असणारं जे लोह आहे ते ऑक्सलेट आणि फायटेट या दोन फार अशा किचकट रासायनिक रेणूंची बांधलेलं असतं. त्या रासायनिक रेणूंपासून ते सोडवण्याकरता जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असणं जरूर असतं. या हायड्रोक्लोरिक ॲसिडची निर्मिती मेंदूत होते आणि अन्नाचा वास चांगला जर आपल्याला आला तर त्यातून आपला हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं. गरम भात, त्याच्यावर वरण, त्याच्यावरती तूप असं घातलं की त्यातून येणारा जो सुवास आहे त्याने आधीच हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार व्हायला लागतं आणि पोटामध्ये गेलेले हे लोहाचे रेणू ऑक्सलेट आणि फायट्रेटपासून मोकळे होतात. मीठ हा एक पदार्थ असा आहे की त्यांनी चव तर अन्नाला येतेच. अन्नाला चव आल्यामुळे पाचकरस तर चांगले तयार होतातच. परंतु ग्लुकोजचा प्रत्येक एक रेणू आतड्यातून शोषला जाण्याकरता सोडियमचा एक रेणू मिळावा लागतो. तर सोडियमचा एक रेणू मिळाला जर नाही तर आपण जरी भात खाल्ला आणि त्याच्यापासून आपल्याला ग्लुकोज मिळाला तरी त्याचं पुरेसं शोषण होणार नाही. तर त्या सर्व दृष्टीने गरम भात, त्याच्यावर वरण, त्याच्यावर तूप, त्याच्यावर लिंबू पिळून घेणं आणि मीठ घालणं हा एक संपूर्ण आहाराचा भाग होतो आणि तो एक उत्कृष्ट आहार आहे. म्हणजे डॉक्टर, थोडक्यात म्हणजे वरण, भात, तूप, मीठ, लिंबू यामधून आपल्याला कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, लोह, क्षार हे अन्न घटक मिळतात. मग आता माणसाला आवश्यक असणारं कॅल्शियम आणि आयोडीन
हे आपल्याला कशातून मिळतं? कॅल्शियम मिळण्याचा सगळ्यात उत्कृष्ट स्रोत हे दूध हे आहे. तसं पाहिलं तर कॅल्शियम सर्व डाळीत उसळीतसुद्धा आहे, पण तिथेसुद्धा ते ऑक्सलेट आणि फायटेट ह्या रेणूंची घट्ट बांधलेलं असल्यामुळे पुरेसं आपल्याला मिळत नाही. पण दुधामधलं कॅल्शियम हे माणसाला सहज उपलब्ध असतं. त्यामुळे या सुरुवातीच्या वरण-भात, तूप, लिंबू, मिठाच्या बरोबरीने जेवणामध्ये दही असावं, ताक असावं आणि शेवटचा भात दूध-भात म्हणून खावा, अशी जी प्रथा आहे ती योग्यच आहे. त्याला दुसरंही एक कारण आहे की डाळीत आणखीन तृणधान्यामध्ये लायसिन जसं कमी पडतं तसं अजून एक अमायनो ॲसिड कमी पडतं, ते म्हणजे मेथिओनिन. आणि मेथिओनिन हे अमायनो ॲसिड मिळण्याकरता कुठल्या तरी दुधाचा एखादा पदार्थ सेवणं गरजेचं आहे. तेव्हा कॅल्शियम मिळण्याकरता, मेथिओनिन मिळण्याकरता दुधाची फार गरज आहे. आयोडीन हे भारतामध्ये मिळण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग मीठ हेच आहे. कारण आता सरकारी नियमानुसार आयोडाइज्डच मीठ माणसाला मिळतं आणि ते आपण वापरतो, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. अन्यथा आयोडीन मिळण्याचा मार्ग जमिनीतून जे पदार्थ येत असत, उदाहरणार्थ रताळं किंवा खाली उतरणारे बटाटे, त्यांच्या सालीमध्ये आयोडीन असे. परंतु ह्या सालीमध्ये काही अपायकारकही गोष्टी असतात. उदाहरणार्थ त्याच्यात आर्सेनिक असतं, तर ते आपल्याला खाणं हिताचं नाही. त्या दृष्टिकोनातून सरकारने आयोडाइज्ड सॉल्ट करण्याची जो कायदा केला तो माणसाच्या प्रकृतीला हिताचाच आहे. डॉक्टर, पाण्याचं आहारात काय महत्त्व आहे? पाण्याला संस्कृतमध्ये अनेक नावं आहेत. त्याच्यामध्ये जीवन हेही एक नाव आहे. आपलं संपूर्ण शरीर हे पाण्याने भरलेलं असतं. किंबहुना आपल्या शरीराचा 60 ते 65% भाग हा पाणी आहे. आपण शरीराला पार्थिव असं म्हणतो, कारण पृथा म्हणजे पृथ्वीपासून आलेलं असं म्हणून, परंतु वस्तुतः त्याच्यामध्ये जलतत्वच अधिक प्रमाणामध्ये आहे. आपल्याला जिवंत राहण्याकरता पाण्याची फार गरज आहे. आपल्या शरीरामध्ये जे संपूर्ण रुधिराभिसरण चालतं त्याकरता आपल्या शरीरामध्ये खेळतं पाणी असावं लागतं. प्रत्येक पेशीत पाणी असावं लागतं. प्रत्येक शरीराच्या अवयवामध्ये पाण्याचं काहीतरी विशिष्ट काम आहे. डोळ्यामध्ये पाण्याचं काम आहे, डोळ्याच्या बाहेर अश्रू येतात त्यात पाण्याचं काम आहे, नाकातून स्रवणारं पाणी असतं त्याचं आपल्याला कल्पनाही नसते. परंतु आपल्या नाकातून 24 तासामध्ये 500 मिलीलिटर एवढं पाणी दररोज स्रवतं आणि ते आपल्या फुफ्फुसामध्ये जाण्याची फार गरज असते. कारण आपल्या फुफ्फुसामध्ये जाणारी हवा जर कोरडी झाली तर ती आपल्या फुफ्फुसाच्या अस्तराला मोठा अपाय करू शकते. त्याचप्रमाणे आपल्या लाळेतून सतत पाणी स्रवतं, त्यामुळे आपलं तोंड कोरडं राहतं, आपल्याला बोलता येतं, आपल्याला आहार घेता येतो, आपल्याला अन्नाची चव समजते. हे केवळ लाळ स्रवत राहते म्हणून होतं. पोटामध्ये पाचक रस प्रतिदिनी 10,000 मिलीलिटर एवढे तयार होतात, म्हणजे 10 लिटर पाचक रस तयार होतात. आणि आपल्या किडनीचं काम जे चालतं ते मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालं तरच चालतं, अन्यथा चालत नाही. किंबहुना शरीराच्या सर्व क्रिया पाण्यावर अवलंबून आहेत असं म्हटलं तरी चालेल. सामान्यपणे माणसाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी लागेल. थंडीच्या दिवसात 10% कमी असलं तरी चालेल. डॉक्टर, मगाशी अन्नाच्या 9 घटकांपैकी शेवटचा भाग तृप्ती असं म्हणलात तुम्ही. त्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल का? फारच महत्त्वाचा तो घटक आहे. कारण जर माणसाला त्याचं अन्न आवडलंच नाही तर एकतर ते तो घेणार नाही, आणि जरी त्यांनी बळजबरीने मारून मुटकून खाल्लं तरी त्याचे पाचक रसही तयार होणार नाहीत. ही तृप्ती अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. अन्नाची चव ही तर फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याकरता विविध प्रकारचे मसाले वापरण्याची प्रथा आपल्याकडे पूर्वापारपासून आहे आणि फार महत्त्वाची आहे. केवळ तृप्ती म्हणूनच नव्हे तर या मसाल्यांचे आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचं काम असतं. त्या मसाल्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स नावाचे फार महत्त्वाचे पदार्थ असतात की जे आपल्या प्रतिकारशक्तीला अत्यंत गरजेचे आहेत. तेव्हा काही माफक प्रमाणामध्ये मसाला हा प्रत्येकच्या आहारामध्ये असावा. आवडीनिवडी हा एक फार महत्त्वाचा भाग होऊन बसतो आणि तृप्तीच्या दृष्टिकोनातून आवड-निवड ही गोष्ट महत्त्वाची ठरते. आणि जी गोष्ट माणसाला खायला आवडते ती जेव्हा तो खातो तेव्हाच ती त्याला पचते, आणि न आवडणारी गोष्ट बळजबरीने खाऊन ती त्याला पचणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवायला लागतं. शिवाय जेवण झाल्यानंतर संपूर्ण तृप्तीचं जेव्हा, समाधानाचं जेव्हा त्याला एक भावना येते तेव्हा आपला आहार पुरा झाला अशी त्याला भावना निर्माण होते. तर तृप्तीकडे लक्ष देणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. डॉक्टर, आत्तापर्यंत आपण अन्नाच्या वेगवेगळ्या घटकांबद्दल माहिती घेतली. आता मला असं वाटतं आपल्याला दैनंदिन जीवनातल्या काही नियमांबद्दल विचारावंसं वाटतं. उदाहरणार्थ वेळच्या वेळी जेवणं, जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळणं हे कितपत महत्त्वाचं आहे?
जेवणाच्या वेळा पाळणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. मगाशी बोलताना मी म्हटलं की आपल्या आहारामध्ये, विशेषतः शाकाहारी आहारामध्ये, लोहाचे, कॅल्शियमचे जे रेणू आहेत ते ऑक्सलेट आणि फायट्रेटशी घट्ट बांधलेले असताना जठरातल्या हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून ते मोकळे होतात आणि मगच ते आपल्याला मिळतात. जठरातलं हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होणं आणि स्त्रवणं हा भाग आपल्या मेंदूच्या ताब्यात आहे. तो असा आहे की समजा मी रोज 1 वाजता जेवणार असेन तर माझ्या मेंदूतलं घड्याळ 12:45 हे काम करायला सुरुवात करतं की माझ्या जठरामधले पाचक रस तयार व्हायला लागतात, जठराची हालचाल सुरू होते, मला भूक लागण्याची भावना निर्माण व्हायला लागते. हे हायड्रोक्लोरिक ॲसिड जेव्हा पोटामध्ये आधीच तयार असतं आणि मग माझं चावून बारीक झालेलं अन्न जेव्हा पोटात जातं तेव्हा हे रेणू वेगळे केले जातात, कॅल्शियम आणि लोह मिळायला लागतं. शिवाय आहारामध्ये काही नको असणारे जीवाणू, विषाणू असे आले तर ते हायड्रोक्लोरिक ॲसिड त्यांना निष्प्रभ करतं. तर हे हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होण्याकरता वेळच्या वेळी जेवणं खाणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण जर आपण 1 वाजताची नेहमीची वेळ टळली तर तयार झालेल्या हायड्रोक्लोरिक ॲसिडला अन्न मिळणार नाही आणि जेव्हा आपण अन्न घेऊ तेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार असणार नाही, मग ते पचणार नाही. तेव्हा माणसांनी त्याच्या खाण्याच्या, पिण्याच्या, जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा ह्या योग्यप्रमाणे ठरवून त्याचप्रमाणे करणं ही गोष्ट फार गरजेची आहे. जेवताना वातावरण प्रसन्न असावं असं म्हणतात, ते का बरं? आपला जी सगळी आतड्याची हालचाल आहे ती काही अनैच्छिक अशा मज्जातंतूंनी बांधलेली आहे. त्यात 2 भाग आहेत, सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक. जेव्हा सिम्पथॅटिक नर्व्स काम करतात त्यावेळेला आतड्याची हालचाल अतिशय भरभर होते आणि अन्नाचं पचन बरोबर होईन असं होतं. आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमचं काम झालं की पाचक रस तयार होतात, अन्न पचायला लागतं. जेव्हा कुठल्याही प्रकारचा मनासमोर संघर्ष असतो तेव्हा सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम जोराजोरात काम करायला लागते आणि मग अशा वेळेला अन्नाचं पचन होत नाही, अन्न शोषलं जात नाही. आपण कितीही चांगलं अन्न खाल्लं तरी त्याचं पचन होऊन शोषणं हे महत्त्वाचं असतं. हे ह्या 2 नर्वस सिस्टीमवर अवलंबून आहे. जर मन प्रसन्न असेल, चांगल्या आपण विनोदी स्थितीत असलो, गप्पा गोष्टी करत असलो, आपल्याला हव्या त्या लोकांच्याबरोबर आपण जेवत असलो तर जे आपण जेवू ते आपण सावकाश जेवू, चावून खाऊ, घाई गडबड होणार नाही आणि जे खाऊ ते आपल्याला पचेल. त्या दृष्टिकोनातून अन्न जेवणाच्या वेळेला आपलं मन प्रसन्न असणं फार जरुरीचं असतं. याकरता जेवणाच्या सुरुवातीला एखादी चांगली प्रार्थना म्हणावी. त्यामुळे आपलं लक्ष बाकीचे विचार दूर होऊन आपलं अन्नाकडे, आता आपण जेवणार आहोत इकडे आपलं मन तयार व्हायला लागतं. वदनी कवल घेता किंवा अशासारखे जर काही श्लोक सुरुवातीला म्हटले तर त्याचा उपयोग होईल. वातावरण प्रसन्न असावं, उदबत्त्यांचा सुरेख वास असावा, पानाच्या भोवती रांगोळी असावी, वाढणारी व्यक्ती प्रसन्न असावी, कपडे स्वच्छ असावेत आणि सगळीकडे एकंदर प्रसन्न वातावरण जर असेल तर त्या जेवणाचा तुमच्या प्रकृतीवरती निश्चित चांगला फायदा होईल. हे प्रतीक आहे. मनाची प्रसन्नता ठेवण्याकरता तुम्हाला वातावरणाचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. परंतु निदान तुम्ही एवढं तरी करायला पाहिजे की तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा कुठल्याही प्रकारच्या वैचारिक संघर्षांना तुम्ही तोंड देऊ नका, भांडणतंटे काढू नका, आजचा स्वयंपाक फार वाईट झाला असे उद्गार काढू नका, अन्न गार झालं असे काही बोलू नका. तुम्हाला त्या अन्नाचं जे काय तुमच्या समोर आलेलं आहे ते प्रसन्न चित्ताने तुम्ही स्वीकार करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. मग त्याला पूरक असणाऱ्या कितीही इतर गोष्टी तुम्ही वापरल्यात तरी ते तुमच्या मनावर अवलंबून आहे. डॉक्टर, आजकाल जेवताना TV बघणं, जेवतानाच पुस्तकं वाचणं, लोळून खाणं अशा सवयी जास्तीत जास्त दिसायला लागल्या आहेत. मग त्या निश्चितच हानिकारक असतील, नाही? प्रश्नच नाही. जेवताना आपलं सगळं लक्ष एकतर आपलं मन प्रसन्न कसं राहील इकडे आणि आपण काय खातो आहोत, कसं खातो आहोत, नीट चावून खातो आहोत ना, या सगळीकडे असणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लोळून खाता तेव्हा तुमच्या पोटावरती विनाकारण दाब येत असतो आणि तुमचं लक्ष TVकडे असतं. TVमध्ये चालणाऱ्या काही अकारण उत्तेजक अशा प्रसंगांच्याकडे जर तुमचं लक्ष गेलं तर ती सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि मग तुमचं अन्न पचण्याकडे परत दुर्लक्ष व्हायला लागतं. या सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमच्या ॲक्टिवेट होण्याचा एक भाग लाळेचं सिक्रेशन बंद होतं आणि मग लाळ जर सुटली नाही तर सुरुवातीची सगळी पचनाची क्रियाच गोठून जाते. तेव्हा तुम्ही जेवत असताना काही पुस्तक वाचलं, वर्तमानपत्र वाचलं तर तुमचं लक्ष त्या विषयाकडे जाईल आणि मग जेवणाकडे तुमचं लक्षही राहणार नाही. कितीही चांगला पदार्थ केलेला असला तरी तो नुसता तुम्ही यंत्रवत तोंडात घालून तो गिळून टाकाल आणि मग त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. डॉक्टर, आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी आहार कसा असावा असं तुम्हाला वाटतं? का हा मुद्दामून मी प्रश्न विचारला? कारण आजकालची आमची मुलं भाज्या खातच नाहीत अशा तक्रारी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आईवडिलांच्या ऐकू येतात. तसंच आजकालची मुलं कोल्ड्रिंक्स किंवा शीतपेय आणि
फास्ट फूड याच्या मागे लागलेली आहेत. मग अशा वेळेला त्यांना काय आपण सांगाल? विद्यार्थी अथवा बुद्धिजीवी मोठी माणसं यांचं बरंचसं काम त्यांच्या मेंदूचं असतं आणि मेंदूचं काम चालण्याकरता काही विशिष्ट अन्नघटकांची फार गरज आहे. मेंदूला ऊर्जा मिळते ती सगळी ग्लुकोजमधून मिळते आणि ग्लुकोज हा आपल्याला विविध प्रकारच्या स्टार्चमधून, याचा अर्थ तृणधान्यातून मिळतो, हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. परंतु जेव्हा आपण एखादा गोड पदार्थ खातो, लाडू, पेढे, गुलाबजाम, बासुंदी, आईस्क्रीम, श्रीखंड, केक्स, पुडिंग्स, ह्याची जी प्रमाणाबाहेर असणारी साखर असते ती जेव्हा आपल्या पोटात जाते तेव्हा आपल्या पोटामध्ये स्वादुपिंड नावाचा जो भाग आहे त्यातून इन्शुलिन नावाचा पदार्थ बाहेर यायला लागतो, तो स्त्रवतो. तो आपल्या रक्तात मिसळला की आपल्या रक्तातली साखर सगळी आपल्या स्नायूंच्यामध्ये आणि मेदांच्या पेशीत जाते आणि मग मेंदूला मिळतच नाही. तेव्हा एखादा गोड पदार्थ तुम्ही खाल्लात की अगदी तात्पुरती 20 मिनटं ते अर्धा तास रक्तातली साखर वाढते आणि मग रक्तातली साखर कमी होते परत तुम्ही जेव्हा खाल तेव्हा. याचा अर्थ समजा एखाद्या माणसाने गोड पदार्थ खाल्ला तर फक्त अर्धाच तास त्याच्या मेंदूला ग्लुकोजचा पुरवठा होईल आणि मग नंतर तो ग्लुकोजचा पुरवठा कमी कमी होत जाईल आणि मग अखेरीला अशी पाळी येईल की त्याला मेंदूला साखर न मिळाल्यामुळे मेंदूचं काम होणार नाही. बुद्धिजीवी व्यक्तींनी, आणखीन विद्यार्थ्यांनी त्यामुळे गोड पदार्थ खाणं हे कमी ठेवलं पाहिजे, साखर कमीत कमी खाल्ली पाहिजे, कारण आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा ही आपण तृणधान्य खाऊन मिळवणारच असतो. तेव्हा जर आपण तृणधान्य खाल्लं, समजा आपण पोळी खाल्ली, भाकरी खाल्ली, भात खाल्ला, त्याच्या जोडीला आपण डाळ खाल्ली, आमटी खाल्ली, भाज्या खाल्ल्या, तर पुरेसं ग्लुकोज आपल्या शरीराला मिळणार आहे. त्यासाठी साखर घातलेले गोड पदार्थ खाण्याची अजिबात आवश्यकता नाही. शीतपेय घेण्यामधला नुकसान तेच आहे की त्यात नको असणारी साखर येते, बाकी त्याच्यामध्ये काहीही शरीराला उपयुक्त असं एकही प्रथिन नाही, एकही जीवनसत्व नाही, दुसरे कोणतेही क्षार नाहीत, कुठल्याही प्रकारचे स्निग्ध पदार्थ नाहीत. हे साखर आणि गोड पदार्थ आणि ही शीतपेय घेण्याचा दुसरा मोठा दुष्परिणाम म्हणजे ते घेताना खाल्ल्यानंतर जर लगेच आपण तोंड खळखळून धुतलं नाही तर हे साखरेचे कण आपल्या दात आणि हिरड्या यांच्या फटीमध्ये साचून राहतात. तिथे त्यांचं विघटन होतं. त्या विघटनातून लॅक्टिक ॲसिड तयार होतं. हे ॲसिड आपल्या दातांच्या एनेमलला विरघळवतं आणि दातांना कीड लागायला सुरुवात होते. तर दात खराब होणं, दातांना कीड लागणं, दात दुखणं, हिरड्या सुजणं असे अनेक आजार हे ह्या अशा प्रकारच्या शीतपेयांच्या अतिरेकी खाण्यातून होतं. पिझ्झा किंवा इतर ज्यांना आपण फास्ट फूड्स म्हणतो त्यातही आपल्या शरीराला उपयुक्त अशी प्रथिनं, असे क्षार, असे जीवनसत्व नसतात. फक्त ऊर्जा असते आणि ती चवदार असतात, एवढाच त्याचा पदार्थ आहे. बेकरीमधून निर्माण होणारे जे बरेचसे पदार्थ आहेत, ब्रेड काय किंवा केक काय, पेस्ट्री काय, चॉकलेट काय, पुडिंग्स काय, या सगळ्यामध्ये काही महत्त्वाचे दोष आहेत. ब्रेड ही मैद्यापासून बनते. आपण पोळी बनवतो ते कणकेपासून बनवतो. मैदा आणि कणिक ह्याच्यामध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की जेव्हा गहू दळला जातो तेव्हा त्याच्यामध्ये त्यातला जो जाड भाग आहे तो चाळून टाकला जातो. ज्या वेळेला 10% भाग चाळून राहिलेला भाग आत राहतो तेव्हा कणिक होते आणि 30% भाग जेव्हा चाळून टाकतो तेव्हा मैदा राहतो. जो 30% भाग टाळून जातो त्यातला सगळा चौथा त्याच्यात जातो, नियासिन त्याच्यात जातं, कॅल्शियम त्याच्यात जातं, लोह त्याच्यात जातं, व्हिटॅमिन B1 त्याच्यात जातं. तेव्हा राहतो तो भाग फक्त स्टार्चचा राहतो. तो प्रकृतीला ऊर्जा पुरवतो पण बाकी काही देत नाही. तेव्हा मैदा खाणं एका मर्यादेपलीकडे निश्चितच अपायकारक आहे. डॉक्टर, पोटभर जेवावं, आग्रहाने वाढावं हे म्हणणं प्रकृती स्वास्थ्याला कितपत घातक आहे? या दोन्ही गोष्टी प्रकृती स्वास्थ्याला अतिशय अपायकारक आहेत. असं समजण्यात येत होतं की वाढताना माणसाने खूप आग्रह करून वाढावा. हा दद्यात, हूँ दद्यात, दद्यात तर्जनी दर्शने, शिरः कंपई पुनर्दद्यात, न दद्यात व्याघ्रगर्जने असा श्लोक म्हटला जातो. म्हणजे एखाद्या माणसाला आपण विचारलं तुम्हाला जिलबी हवी का, तर तो हा म्हणाला तरी वाढावं. त्याच्या तोंडात ती भरलेली असताना त्याला हा म्हणता येत नाही म्हणून तो नुसता हू म्हणाला तरी वाढावं. त्यांनी नको म्हणून हा बोट दाखवलं तरी वाढावं. मान हलवली, नको म्हणाला तरी वाढावं. त्याचं पोट प्रचंड भरल्यावर एखाद्या व्याघाच्या गर्जनेसारखा ढेकर आल्यावरच थांबावं, अशी काही हास्यास्पद कल्पना वाढणाऱ्या लोकांची होऊन बसते. ही माणसाच्या प्रकृतीला अतिशय अपायकारक आहे. माणसाच्या जठराची रचना अशी आहे की 2.5 अंश, याचा अर्थ 100 मिलीलिटर ही त्याची विश्रांती स्थितीमध्ये असताना कपॅसिटी असते. ही कपॅसिटी वाढून 150 किंवा 250 मिलीलिटरपर्यंत गेली तर पचन सुकर असतं. परंतु आपण एका वेळेला 500 मिलीलिटर एवढं अन्न खातो आणि त्यांनी पोट चांगलंच फुगतं. एवढंच नव्हे
तर जठराच्या वर असणारा छाती आणि पोट यातला पडदा वर सरकतो. त्याने फुफ्फुसाचं काम नीट होत नाही. त्याने हृदयावर ताण येतो. माणसाला अस्वस्थ वाटतं. आणि हे सगळं टाळण्याकरता त्यांनी थोडं खावं पण वारंवार खावं हे प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आता शेवटचा प्रश्न. समाजामध्ये शाकाहार आणि मांसाहार असे 2 पक्ष दिसतात. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात? मी कुठल्याच पक्षाचा नाही आहे. कारण माझं मत असं आहे की प्रत्येक माणसाने आहाराचा शास्त्रशुद्ध विचार करावा आणि मग त्याला जे हवं ते खावं. कुठलाच आहार परिपूर्ण नाही आणि प्रत्येक आहारामध्ये काहीतरी दोष हा आहे. उदाहरणार्थ, शाकाहार हा अनेक अर्थाने परिपूर्ण आहार जरी असला तरी कुठल्याही एका पदार्थामध्ये सर्व 8ही इसेन्शियल अमायनो ॲसिड्स त्याच्यात नसतात. याचा अर्थ असा की आपल्याला केवळ तृणधान्य खाऊन कधीच चालणार नाही. म्हणजे एखादा जर मुलगा म्हणाला की मी पोळीबरोबर नुसता मोरंबाच खाईन तर त्याचा कधीही आहार चांगला होणार नाही. मांसाहारी माणसाने नुसतं मटण खाल्लं, नुसतं फिश खाल्लं, नुसतं अंडं खाल्लं तरी त्याला पुरेशी प्रथिनं मिळू शकतात. शाकाहारामध्ये असणारं लोह हे फेरिक आहे, आणखीन ऑक्सिलेट अँड फायटेटशी बांधलेलं आहे. मांसाहारातलं लोह हे फेरस आहे, ते बांधलेलं नसतं, ते चटकन मिळू शकतं. मांसाहारामध्ये सगळ्यात मोठा फायदा असा आहे की थोडं घेतलं तरी चालतं. शाकाहारामध्ये ते अनेक प्रकारचं असावं लागतं, मोठ्या प्रमाणात घ्यावं लागतं. परंतु माणूस हा केवळ आपल्या आहारशास्त्र म्हणून आहार करतो असं कधीच नसतं. त्याला काही संस्कृती असते, त्याच्या मनात काही विचार असतात आणि आपल्या सुखासाठी दुसऱ्या एखाद्या माणसाची, दुसऱ्या एखाद्या प्राण्याची हत्या करणं हे त्याच्या मनापासून त्याला जर आवडत नसेल तर त्याला मांसाहार कधी तो आवडणार नाही, करावासा वाटणार नाही. तर ज्याचं त्यांनी आपापल्या मताप्रमाणे ठरवावं. शाकाहारी राहायचं ठरवलं तर त्यांनी असं ठरवावं की मी सर्व तऱ्हेची तृणधान्य खाईन, डाळी खाईन, उसळी खाईन, पालेभाज्या खाईन, सर्व तऱ्हेच्या कोशिंबिरी खाईन, फळं खाईन, दूध, दही, ताक घेईन. संपूर्ण असा आहार ठेवला तर शाकाहार हा निश्चितच जास्त चांगला आहार आहे. तुम्ही मांसाहार करणार असाल तर असं लक्षात ठेवा की मांसाहारामधून संपृक्त स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात येतात. त्यातून आपला LDL कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता मोठी असते. तेव्हा हृदयविकार, पक्षाघात अशा आजारांना आपण आमंत्रण देत असतो. केवळ मांसाहार करणाऱ्यांच्या लोकांमध्ये काही कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळतात. विशेषतः मोठ्या आतड्याचा कर्करोग हा प्रामुख्याने मांसाहार करणाऱ्यांच्या लोकात मांसाहार न करणाऱ्यांच्या लोकांपेक्षा 160% अधिक आढळतो. अशा गोष्टींचा विचार करता जे काही करायचं ते विचारपूर्वक करा. न मांसभक्षणे दोष असं मनुस्मृतीने सुद्धा म्हटलेलं आहे. तर तुम्ही काय करता हे विचारपूर्वक जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला ते भावेल, तर तुम्हाला ते जास्त उपयोगी पडेल.